बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरातील विविध मागण्यांसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्क रस्त्यावरती उतरून आगळावेगळा असा हलगीनाद आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं होते। या आंदोलनात मुद्दा क्रमांक 1 सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी माने यांची जी प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे ती चुकीची व बेकायदेशीर आहे। सदरची प्रतिनियुक्ती मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिरुद्ध जेवळगीकर यांनी केलेली आहे। तरी या संदर्भात सर्व नियमांना धाब्यावर बसवून डॉक्टर राखी माने यांना प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे। त्यासाठी उपसचिवांनी केलेल्या कारनाम्यांची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे। डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती केल्यानं सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात येणार असून आरोग्य अधिकारी पदासाठी MBBS, DPH, MBBS, MPH व MDPSM ही पदवी घेणं आवश्यक असते। परंतु डॉक्टर राखी माने या MBBS ENT आहेत। असे असताना सुद्धा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार त्यांनी घेतलेला आहे। MDPSM ही पदवी सदर पदासाठी आवश्यक असताना डॉक्टर राखी माने यांची पदवी MBBS ENT असल्यानं ते या पदासाठी पात्र नाहीत, म्हणून या पदावरती त्यांची नियुक्ती नियमाप्रमाणे करता येत नाही। डॉक्टर राखी सुहास माने MBBS ENT यांची प्रतिनियुक्ती केल्यानं सोलापूर शहरातील नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात येणार आहे। तसेच सदर पदासाठी किमान 7 वर्षाचा अनुभव असतो। तसेच बायोमेडिकल वेस्ट प्रकरणात सदर SS सविरोस कंपनीकडे प्रदूषण खात्याची परवानगी सुद्धा नसताना डॉक्टर राखी माने यांनी सदर कंपनीवर कोणतीही कारवाई केलेली नाही। तरी डॉक्टर राखी माने यांना बेकायदेशीरपणे आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्यात ज्या अधिकाऱ्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं। तसेच बायोमेडिकल वेस्टचे गोलापूर काम पाहणारी SS सर्व्हिसेस या कंपनीवरही तात्काळ कारवाई करावी व डॉक्टर राखी माने यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करून त्यांना निलंबित करावं व उपसचिव अनिरुद्ध जेवळगीकर यांची खातेनिहाय चौकशी करावी। मुद्दा क्रमांक 2 सोलापूर शहरातील जवळपास 3200 कामगार हे विष्णू मिल येथे कार्यरत होते। कालांतरानं लक्ष्मी विष्णू मिल बंद पडली आणि कामगारांच्या हातचं काम गेलं। पण मिल बंद करताना नियमांना धाब्यावर बसवून मिल बंद करण्यात आली आणि त्यांची करोडो रुपयांची जागा कवडीमोल भावात विकण्यात आली। पण कामगारांना त्यांची देणे इतर न देता कामगारांवर अन्याय केलेला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना घरे बांधून देण्याकरिता ठराव माननीय 282 दिनांक 10/12/2018 नुसार कराव ठरण्यात आलेला आहे। परंतु आज तागायत सदर ठरावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही। लक्ष्मी विष्णू मिल कामगार आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत। गेल्या 28 वर्षापासून लक्ष्मी विष्णू मिल कामगार आपल्या हक्कासाठी लढतायत। राज्य शासन, जिल्हाधिकारी व महापालिकेशी कामगारांना वारंवार पत्रव्यवहार करून अनेक निवेदनं दिली आहेत, आंदोलने केली आहेत, परंतु याकडे आलेले आहे। तरी माननीयांना कळकळीची विनंती आहे की सदर लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवून त्यांना तातडीनं घरं बांधून देण्यात यावीत। प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। मुद्दा क्रमांक 3 सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असून त्यात मुस्लिम आरक्षणाची मागणी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रहारची मागणी असून मुस्लिम समाजालाही जे 5% आरक्षण देण्यात आलंय त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी। मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन सदर दोन्ही प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत। तरी माननीयांना ही विनंती आहे की वरील तिन्ही प्रश्नांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून सदरचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांना देण्यात आलंय। या आंदोलनात जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख, जिल्हा युवक अध्यक्ष मोहसिन तांबोळी, सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, सोलापूर कार्याध्यक्ष खालिद मणियार, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, माजिद पटेल, लक्ष्मी विष्णू कामगार मिलचे प्रतिनिधी आदिनाथ शिंदे, सुजाताताई कांबळे, उस्मान नदाफ, सिद्धाराम काळे, मुदस्सर हुंडेकरी आदींची उपस्थिती होती। आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही 3-4 मागण्या घेऊन परवा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या महानगरपालिकेच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत त्यांची प्रतिनियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्यांची ती नियुक्ती रद्द करून त्यांची डिग्री तपासली गेली पाहिजे। जे सोलापूरकरांच्या आरोग्याशी सध्या खेळ चालू आहे, सोलापूरकरांच्या जे वाऱ्यावर सोडण्याचं काम पालकमंत्री करत आहेत, आरोग्यमंत्री करत आहेत, त्यांचं ते ज्याप्रमाणे प्रशासन त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त असतील ते त्यांना झाकण्याचं काम करत आहेत। तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करावी आणि त्या क्वालिटीचा, त्या ताकदीचा त्या ठिकाणी ते डिग्री असणारा अधिकारी त्या ठिकाणी आणावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, मराठा आणि मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे, सध्या मनोजदादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करत आहेत, आपण पाहता महाराष्ट्रात सध्या अराजकता माजलेली आहेत।
जे वरिष्ठ नेते मंडळ आहेत समाजात जातीत त्या ठिकाणी तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहेत। परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आमचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ यांनी सांगितलं की बाबा ओबीसी हाच मराठा आहे आणि मराठा हाच ओबीसी आहे। तर अशा प्रकारचं या मुस्लिम आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याही पुढे जाऊन जे लक्ष्मी विष्णूचे जे कामगार आहेत गेले 28 वर्षापासून त्यांचा जो लढा चालू आहे तो लढा या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे, त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक ठराव पास झाला महानगरपालिकेत आणि त्या ठरावाला आम्ही ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांना मॅडमला भेटलो त्यांनी सांगितलं की बाबा हा जो ठराव आहे असे हजारो ठराव महानगरपालिकेत ठराव पास होतात, हाही तसाच आहे। जर अशा प्रकारचे 80-90 वर्षानंतर जर या लोकांना घरं मिळत नसतील तर हे दुर्भाग्य आहे। तर या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि याच्याही पुढे जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर 9 ऑगस्ट नंतर मुख्यमंत्र्याचा बंगला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली त्यामुळं इकडं पूनम गेटकडे हा मोर्चा वळवण्यात आला। आमचे वेळोवेळी मागण्या आहेत। 28 वर्ष झालं लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं नाहीत, त्यांच्या हक्काची घरं मिळली पाहिजेत। पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना घरं मिळाली पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा कुणीही विचार केलेला नाही, ही एक मागणी आहे। त्याच्यानंतर अचानकपणे माझ्यावर 2 कोटी रुपयाच्या खंडणीचा गुन्हा जो दाखल केलेला आहे तो गुन्हा बेबुनियाद आहे। जवळजवळ 6 महिन्यापासून या संबंधित गोष्टीसाठी आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात माझं आंदोलन चालू होतं। त्या ठिकाणी लाखी माने येऊन बसली, ती त्यांची म्हणजे त्यात माझा काही दोष नाही आहे। मी त्या खुर्चीच्या विरोधात आंदोलन करत होतो, बायोमेडिकल वेस्टेज एस कंपनीच्या विरोधात आंदोलन करत होतो। जोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांनी जाणून बुजून माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तिसरी जी मागणी आहे आमची, मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण हे कायमस्वरूपी मिळाले पाहिजे। 5% आरक्षण मुस्लिमांना मंजूर केलेलं आहे पण त्याची म्हणजे हे अजून हे केलेलं नाही आहे, ते मिळणं फार गरजेचं आहे। मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून या सर्व मागण्याच्या सहित आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता। पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं हा मोर्चा म्हणजे तात्पुरता आपण आता थोड्या वेळात स्थगित करणार आहोत। यापुढे आम्ही आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर अचानकपणे हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।